नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 8 फेब्रुवारी आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय शनिवारच्या सकाळच्या लिलावचा व्हिडिओ आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या लाईनीचा व्हिडिओ हा आपण काल बघितलं पहिल्या दुसऱ्या लाईनचं। आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे प्रकारचे बाजारभाव बघायला मिळणार आहे। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी खात सगळ्यांचा बाजारभाव सांगेल। सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघाल ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार आहे। जसं की मी आधी सांगितलं, हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय शनिवारच्या सकाळच्या लिलावचा व्हिडिओ आहे। आज रविवार आहे, आज लिलाव बंद असतो मित्रांनो। तर हा जो व्हिडिओ आहे शनिवारच्या पुढच्या लिलावचा व्हिडिओ आहे। म्हणजे काल आपण पहिली आणि दुसऱ्या लाईनचा बाजारभाव बघितलं, आज तिसऱ्या लाईनचा बाजारभाव बघू। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि काय बाजारभाव निघतं सगळं तुम्हाला कळणार आहे। पहिले सुपर क्वालिटीचा कांदा दाखवेले आणि त्याच्यानंतर ओके त्याच्यानंतर मित्रांनो गोल्टी खात सगळं बाजारभाव आपण हलक्या मालाचा दाखवलाय। पहिले सुपर क्वालिटीचा बाजारभाव दाखवले। व्हिडिओ पूर्ण बघा। आतापर्यंत आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। चला भाऊ बघू। तर मित्रांनो, दुसऱ्या लाईनच्या अर्ध्यातून सुरुवात केला आपण। पूर्ण सुपर कांद्याचा बाजारभाव बघू शकतो तुम्ही। किती गेला? 1225 रुपये, 1225 रुपीज। कुठला आहे कांदा दादा? 1225। काल किती गेलं होतं? अच्छा, 1224 गेलं होतं काल। कोणतं बियाणं आहे याचं? चायनाचं बियाणं आहे ना? ठीक, धन्यवाद। किती गेलं? 1050, 1050 रुपीज। कुठला कांदा? सारोळे खुर्द। ठीक, किती गेलं? 1180 रुपये, 1180 रुपीज। कुठला आहे कांदा? हा कातरणीचा कांदा। कोणतं बियाणं होतं याचं? डबल पट्टी बियाणं कातरणी। काल किती निघालं होतं? 1300 रुपये गेला होता। ठीक, काय भाव गेला दादा? 1203। काल 1255 गेलो होता, आज 1203 गेले। बर, कोणाचं चांगलं जातंय कोणाचं कमी जातंय। बर, कोणतं बियाणं होतं याचं? कुठला आहे कांदा? कातरणीचा कांदा आहे। ठीक, ओके। किती गेला? 1160 रुपये, 1160 रुपीज। 1160 रुपये। कुठला आहे कांदा? आडगाव टप्पा। कोणतं बियाणं होतं याचं? नारळी बियाणं आहे। काल किती गेलं होतं? अच्छा, ठीक। किती गेलं? 990 रुपये। बघ शकून क्वालिटी कांद्याची 990 रुपये, 990 रुपीज। कुठला आहे कांदा? कानमंडळ। ठीक, 1200 रुपये। बघ शकतो तुम्ही, 1200 रुपये, 1200 रुपीज, 1200 रुपये। कुठला आहे कांदा? विखरणी। कोणतं बियाणं होतं याचं? चायना किंग। काल किती गेलं होतं? 1122। बरं, 52, 1152 गेलं होतं काल। ठीक, किती गेलं? 1160 रुपये। बघतो तुम्ही, 1160 रुपये गेलाय। 50-55 साईज आहे कांद्याला। कुठला आहे कांदा? विसापूर। काल किती झालं होतं? 1200 झालं होतं। कोणतं बियाणं आहे? डबल पत्ती बियाणं आहे ना? ठीक, पुढं बघू। किती गेलं? 1125 रुपये, 1125 रुपीज। काल किती झाला होता? बरं, कोणतं बियाणं यायचं? कुठला आहे कांदा? विसापूर ना? ठीक, किती निघालं? 1000 रुपये। 1000 रुपये, 1000 रुपीज। कुठला आहे कांदा? नांदूर खुर्द। बरं, ठीक, 1000 रुपये। किती गेलं? 1300 रुपये। बघू शकतो मी, सुपर डबल पत्तीमध्ये कांदा आहे। काल किती गेलं होतं? काल 1312 आहे। 1312। कोणतं नारळी बियाणं आहे का? नारळी बियाणे। बघू शकतो, मुरमीचा कांदा। मुरमीचा कांदा आहे ना? हो। अच्छा, ठीक, धन्यवाद। किती गेलं?
1290 फक्त 1200 रुपये 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? तळेगाव. कोणतं बियाणं होतं त्याचं? चायनाचं बियाणं. ठीक आहे. शेजारी कोणी? 1190 होईल बघू शकतो मी. 1190 तळेगावचा कांदा आहे ना. याचं कोणतं बियाणं होतं? एकच. ठीक आहे. चायना बियाणं 1190 रुपीज. पुढं बघू किती गेलं? 1190 रुपये 1190 रुपीज. कुठला आहे कांदा? तळेगावचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं. ठीक आहे. शेजारी कोण आहे? किती गेलंय? 1160 रुपये झाली 1160 रुपीज. हा कांदा कुठला आहे? तळेगाव. बरं ठीक आहे. पुढं बघू 1057 रुपये 1070 रुपीज 57 रुपीज. कुठला आहे कांदा? 1057 1057 रुपीज. कांदा कुठला आहे? पुरीचा आहे. आणि काल किती गेलं होतं? परवा किती गेलं होतं? 980 गेलं होतं. ठीक आहे. पुढं बघू बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलो? 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? शेलूचा कांदा आहे. ठीक आहे. किती गेलं? 1291 1291 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरणी. कोणतं बियाणं होतं त्याचं? काल किती गेलं होतं? 1341 गेलं होतं काल. ठीक आहे. शेजारी कोण इकडे? पावणे 1300 रुपये 1275 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरण्याचा कांदा आहे. काल किती गेलं होतं? 1200 रुपये काल गेला होता. ठीक आहे. आज पावणे 1300 झाली. कोणतं बियाणं होतं त्याचं? अच्छा ठीक आहे. आणि शेजारी किती गेला? 1200 काहीतरी गेला. हे किती गेलं? 1251 1251 रुपीज. कुठला आहे कांदा? तळेगावचा कांदा आहे. बरं. कोणतं बियाणं होतं त्याचं? साधं बियाणं. ठीक आहे. किती गेलं? 1130 रुपये 1130 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरण्याचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं त्याचं? नारळी बियाणं आहे. काल किती गेलं होतं हे? काल नव्हते का? ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो मी. गोल्टा आहे 750 रुपये झाले 715 रुपीज 25 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरण्याचा कांदा आहे. कोणतं बियाणं यायचं? बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं. ठीक. किती गेलं? 1140 रुपये 1140 रुपीज 1140. कुठला आहे कांदा? कानमंडळ. कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती. काल आले होते का? परवाच्या दिवशी. किती गेलं होतं? 945. ठीक आहे. बघ शकतो तुम्ही 1100 रुपये जाईल 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? भोयगाव. काल किती गेलं होतं? 1180 गेलं होतं. कोणतं बियाणं यायचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. किती गेलं दादा? 1146 1146 रुपीज. कुठला आहे कांदा? शेलूपुरीचा कांदा आहे. बरं. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? काल म्हणजे काल किती गेलं होतं? काल होते का नाही? काल नव्हते ना. ठीक. पुढं बघ बघ शकतो तुम्ही. गोल्टी आहे. किती गेली गोल्टी? 480 रुपये 480 रुपीज गोल्टी. कुठली आपण? पुरी. बरं ठीक आहे. 480. पुढं बघू किती गेली गोल्टी? 525 रुपये 525 रुपीज. कुठला आहे कांदा? कानमंडळ आहे. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. किती गेलं दादा? इकडे कोण आहे? बर 1025 1025 रुपीज. कुठला आहे कांदा? पुरीचा कांदा आहे. ठीक. कोणतं बियाणं होतं त्याचं?
घरगुती बियाणे काल होते का? काल किती गेला होता? 1100 रुपये गेला होता. ठीक आहे. किती गेला? 1140. 1140 रुपीज. 1140 रुपये. कुठलचा आहे कांदा? पुरीचा. आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. किती निघालं? 900 रुपये. 900 रुपये. 900 रुपीज. कुठला आहे कांदा? उर्दूळ. ठीक आहे. आणि हे किती गेला? 1100 रुपये गेला. 1100 गेला ना? बघ सगळं 1100 रुपये. कुठला आहे कांदा? उर्दूचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं? पुढ्याचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू मित्रांनो. दुसऱ्या लाईनला आलो आपण. बघू शकतो क्वालिटी कांदे. गोल्ट आहे. किती गेलं? 551 रुपये जाईल. 951 रुपीज. कुठले आपण? कानमंडळे. बर. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बर. बघू शकतो बारीक गोल्टी. किती गेली गोल्टी? 525 रुपये. कुठली गोल्टी? कानमंडळ. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1160 रुपये. 1160 रुपीज. 1160 रुपये. कुठला आहे कांदा? उर्दूचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. काल किती गेलं होते? 1050 गेलं होतं. आज चांगलं गेलं का? ठीक. किती गेलं साहेब? बघ शकून क्वालिटी कांद्याची. 1100 रुपये. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? उर्दूचा कांदा आहे. आणि कोणतं बियाणं होतं याचं? काल किती गेलं होतं? बरं. ठीक. 1081. 1081 रुपीज. 1081. कुठला आहे कांदा? आडगाव रेप्पा. ठीक आहे. बघ शकून क्वालिटी कांद्याची. डबल पत्तीमध्ये कांदा आहे. किती गेला? 1200 रुपये. कुठला आहे कांदा? विकरणे. 1200 रुपये. 1200 रुपीज. कोणतं बियाणं होतं याचं? नारळी बियाणं आहे. आणि काल किती गेलं होतं? काल 12-1 होईल होतं ना? ठीक. पुढं बघ. किती निघालं? 1140. बघ तुम्ही 1140 रुपये. 1140 रुपीज. कुठला आहे कांदा? कानमंडळी. बरं.